तुम्हाला माहित आहे का, कोकणचा पण एक असा भाग आहे ज्यामध्ये निसर्गाची पूर्णपणे नासधूस झाली आहे। कोकणाची अशी अवस्था का झाली आणि कोणत्या कारणामुळे झाली पाहूयात या व्हिडिओमध्ये। कोकणातला पाऊस। कोकण म्हटलं किंवा कोकणाचं नाव ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे कोकणातील आंबा, काजू, फणस, करवंद, गणपतीला गावी जाणं, गणपतीच्या आरतीत रंगून जाणं आणि शिवाय पावसातील पेरणी, लावणी, गाई गुरं, शिमगा आणि एप्रिल मे महिन्यातील लग्न आणि लग्नाची गाणी, असं खूप सुंदर सुंदर गोष्टी आपल्याला आठवतात। कोकणाच्या नैसर्गिक सौंदर्यात प्रवास करायला आणि कोकण रेल्वेमधून निसर्गाचा अनुभव घ्यायला तर आपण नेहमीच आतुर असतो। पण तुम्हाला माहिती आहे का, कोकण किनारपट्टीचा एक भाग जो कोकणाचा भाग असूनही आज कोणत्याही कोकणी माणसाला तिथे राहायला जीवावर येत आहे। तिथल्या हवेमध्ये मोकळा श्वास घ्यायचा तर सोडाच, तिथल्या परिसराचाही त्याला वीट आला आहे। खूप जणांना लक्षात आलं असेल की मला नेमकं काय बोलायचंय। जेव्हा आपण कोकण बोलतो किंवा ऐकतो तर आपल्या डोळ्यासमोर किंवा आपल्या माइंडमध्ये कोणत्या गावांची किंवा शहरांची नावं येतात। रत्नागिरी, चिपळूण, खेड, दापोली, लांजा आणि तळ कोकणात जर गेलो तर कणकवली, मालवण अशा काही गावांची, शहरांची किंवा जिल्ह्यांची आपल्या डोळ्यासमोर नावं येतात। पण कधी आपण मुंबईचा विचार केला आहे का? खरं बोलायचं तर आपण सध्या मुंबई हा कोकणाचाच भाग आहे हेच विसरून गेलो आहोत। पण याचं नेमकं कारण तरी काय? का आपण कोकणाचाच भाग असलेल्या या मुंबईला आपण कोकणाचा भागच मानत नाही? या प्रश्नाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा। मला तुमचे कमेंट आणि तुमचे थॉट्स ऐकायला खूप आवडेल, तर एकदा कमेंट नक्की करा आणि सांगा तुमचे थॉट्स काय आहेत ह्या प्रश्नाबद्दल। या प्रश्नाचं उत्तर जर एका शब्दात द्यायचं झालं तर मला असं वाटतं की ते असेल विकास। मुंबईचा झालेला विकास। आता मी विकास बोललो तर याचा अर्थ असा नाही की विकास व्हायला नको, विकास गरजेचा आहे, पण तो विकास निसर्गाला जपून झालेला विकास पाहिजे। त्या प्रदेशाच्या भौगोलिक, नैसर्गिक संपत्तीला जपून झालेला विकास, इथल्या चालीरीतींना जगासमोर प्रमोट करणारा विकास, इथल्या दैनंदिन जीवनातील पारंपरिक पद्धतीने चालत आलेल्या व्यवसायांना प्राधान्य देऊन झालेला विकास, इथल्या निसर्गाला हानी न पोहोचवता झालेला विकास, हा असा विकास माझ्या मते व्हायला हवा। मुंबईचं बोलायचं झालं तर कोकणच्या या भागामध्ये विकासाच्या नावावर परप्रांत यांची आक्रमणं झालीत। व्यावसायिकांच्या पैशाच्या हव्यासापोटी इथल्या झाडं झुडपांची, इथल्या नदी तलावांची गटारं झालीत। एकेकाळी ह्या मुंबईमध्ये जिथे इथल्या कोकणी माणूस राहत होता असेल, तेव्हा ह्याच मुंबईमध्ये आंबा, काजू, फणस, करवंद, स्वच्छ पाण्याच्या नद्या, तलाव, झाडं झुडपं होती असतील। इथल्या हवेमध्ये किती फ्रेशनेस होता असेल। एकेकाळी इथे पण इथली लोक पावसाळ्यात नागर घेऊन भात शेती करत होती असतील। ज्या ज्या गोष्टी आपण आता कोकणात पाहतो किंवा त्याच्याबद्दल ऐकतो त्या सर्व गोष्टी एकेकाळी ह्या ठिकाणी होत्या असतील। सध्याच्या स्थितीला मुंबईमध्ये निसर्गाच्या नावावर फक्त इथल्या रस्त्याच्या बाजूची शोची झाडं राहिलेत। मुंबईच्या या झालेल्या अवस्थेसाठी कोण नेमकं जबाबदार आहे? याचा जबाबदार निश्चितच आपण आणि इथला मूळ रहिवासी, ज्याने थोड्याशा पैशासाठी इथल्या जमिनी विकल्या, इथल्या जमिनीवरती परक्यांनी झाडं कापून, जंगलं कापून, नद्या नाळ्यांचं उद्ध्वस्त करून कंपनी, इमारती, झोपडपट्ट्या बनवल्या आणि त्याचाच रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर आहे। पण आपल्या डोळ्यासमोर मुंबईचं हे उदाहरण असताना पण आजही आपला कोकणी माणूस 4 पैशाच्या लालसेपोटी परक्यांना आपल्या जमिनी बिनधास्त विकत आहे। आपल्याच जमिनी ज्यावरती आपण लहानाचं मोठं झालो, ज्यावरती आपण आपल्या हाताने झाडं लावली, झुडपं लावली, त्या जमिनी परकीयांना देऊन आपल्याच गावी, आपल्याच ठिकाणी, आपल्याच जमिनीवरती परकीयासारखा राहत आहे। सध्याच्या स्थितीला गंडेरीच्या नावावरती 100-200 रुपयामध्ये मोठी मोठी कितीतरी वर्षाची झाडं तोडून झाडांची बळी घेतली जाते, निसर्गाची बळी घेतली जाते। तर हे बरोबर आहे का? हा एकदा प्रश्न आपण स्वतःला विचारावा। रत्नागिरीत आता भरमसाठ जंगलतोड झाल्याचं समोर आलं असून शेकडो एकर जंगल उजाड पडलेलं आहे। कोकणात जंगलतोडीचं प्रमाण वाढू लागलेलं आहे। कोकणाच्या निसर्गाची ओळखच धोक्यात आल्याचे चित्र त्यामुळे निर्माण झालेलं आहे।
वारंवार होणाऱ्या जंगलतोडीची तक्रार होऊन देखील प्रशासन याकडे कानाडोळा करत असल्याने निसर्गप्रेमींकडून हा आरोप केला जातोय। आपल्या राजकारण्यांचा किस्सा गरम झाला की ते इथल्या जमिनींना बिनशेती दाखवून इथल्या झाडांना, इथल्या झुडपांना, इथल्या डोंगरांना, इथल्या नदींना, इथल्या तलावांना, इथल्या निसर्गाला उद्ध्वस्त करून टाकतात आणि मोठमोठ्या पर्यावरणाला हानी करणाऱ्या, इथल्या निसर्गाला हानी करणाऱ्या अशा फॅक्टरीज उभ्या करतायत। आणि इथे काही असे प्रकल्प आणले जातात की ज्याने कोकणचं नैसर्गिक अस्तित्वच मिटून जाईल। कोकणामध्ये विकास व्हायला हवा, पण तो कोकणाच्या निसर्गाला जपून झालेला विकास व्हायला हवा। जर एखादा कंपनी किंवा एखादी फॅक्टरी किंवा असे काही प्रकल्प आपल्या कोकणात येत आहेत आणि त्याने आपल्या कोकणाच्या निसर्गाला, इथल्या नैसर्गिक संपत्तीला हानी होणार असेल तर तो प्रकल्प आपल्यासाठी वरदान नाही तर शाप आहे। इथल्या लोकांना थोड्या दिवसासाठी काम भेटेल, इथल्या लोकांना थोड्या दिवसासाठी रोजगार भेटेल, त्यानंतर पुढच्या पिढीला फक्त ने फक्त तो त्रास होणार आहे। इथल्या वातावरणाचा, इथल्या निसर्गाचा पूर्णपणे नाश होणार आहे। तर त्यामुळे अशा प्रकल्पांना, अशा काही कंपनीजला आपण विरोध केला पाहिजे। आपण एकत्र येऊन याच्या विरुद्धात आपण लढलो पाहिजे। आपला कोकण असेल, आपला कोकण वाचेल तर आपण या कोकणात समाधानाने राहू शकतो, समाधानाने जगू शकतो, एक मोकळा श्वास घेऊ शकतो। आणि अशा अजून कितीतरी गोष्टी आहेत ज्यामुळे आपल्या कोकणचा आपणच नाश करत चाललो आहे, आपल्या कोकणची आपणच अवस्था खूप बिकट करत चाललो आहे। आणि जर असंच चालू राहिलं ना तर कोकणची मुंबई व्हायला वेळ लागणार नाही। विचार करा, आता आपण सुट्टीसाठी गावी जातो कोकणात राहायला, पण जर गावच राहिलं नाही तर मग आपण जाणार नेमकं कुठे? गावाची पण हालत मुंबईसारखी झाली तर आपण जाणार कुठे? हे प्रश्न तुम्हाला पडले पाहिजेत। आपलं कोकण ही आपली जन्मभूमी, आपली कर्मभूमी, आपली देवभूमी आहे आणि तिला वाचवण्यासाठी सर्व कोकणकरांनी प्रयत्न केलेच पाहिजेत। इथल्या निसर्गाला जपलं पाहिजे। सरकारसाठी बस एवढंच माझं म्हणणं आहे की सरकारला इथे प्रकल्प किंवा विकासाची कामं करायची असतील तर करा, पण इथल्या निसर्गाला राखून, इथल्या नैसर्गिक साधनांना जपून झालेला विकास करा। कोकणच्या पर्यटन क्षेत्रामध्ये विकास करा, इथल्या पारंपरिक व्यवसायांना विकास करा, इथल्या संस्कृतीला जगासमोर प्रमोट करा, जेणेकरून कोकणामध्ये टुरिझम वाढेल, टुरिझमने इथल्या लोकांना त्यांचा रोजगार तयार करता येईल। इथल्या निसर्गाला जपून कशा प्रकारे कोकणी माणूस आपला धंदा करू शकतो, आपला व्यवसाय करू शकतो, याच्यावरती भर देण्यामध्ये सरकारने लक्ष दिलं पाहिजे। काही प्रकल्प राबवले पाहिजेत। तुमचे यावर विचार काय आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मला तुमचे विचार ऐकायला खूप आवडतील। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या गावातल्या गावकऱ्यांना, आपल्या मित्रांना, आपल्या फॅमिलीमध्ये सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा। आणि भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।